तुम्हाला माहिती का आम्ही कोण हसतो? कारण की ना तुम्हाला माहिती का माझ्या मम्मीच्या स्वप्नात मी चहाच येतो आणि ती दिवसभर फक्त विचार चहाचाच करते. म्हणजे तिला दुसरं काही सुचतच नाही. जर तिला पहिल्याची माझी स्टोरी होती, आता माझ्या बाईची, आता माझ्या बापाची, मग स्वतःचीच डुक्कर तोंडाची. एक जण रडीती, एक जण हसती. असं ना स्वतःची जाड्या करायला लावली ना, ती पडू पडू रडन इतकी चाड्या तिच्या. कोण माझ्या काशी करीना बोलत नाही, त्यावर फायदा घेती. सांगशील का थोडीशी? म्हणजे काय रागाला जीव मारून टाकायचे. सगळं ठेवणार नाही कुत्र्याची. कुत्रा तिला चाटणार सगळं, असं टच सगळं करणार. माणसं तर लावच राहिली, असं तिला बोलत नाही. त्याच्यामुळे आजी माझ्याला बोलत नाही, कारण की ती बेचती होती. असं ना. कसं काय बेचती होती? म्हणजे हिचं थोडं बी हसण्यासारखं काही असं म्हणजे इंटरेस्टिंग नव्हतं माझ्यासारखं. आणि मला रडतो बिलकुल आलं नाही, कारण की सगळं चुकीचं होतं. तिलाच विचारा पुढचं. मी बोलले की मग पुन्हा डबल पाणी प्यायला जावं लागेल मला. बोलत आहे तुम्हाला काही बोलायचे ताई? बस विचार केला की मागच्या काशी करीला सगळं एकदा नीट वागायला नाही, तिला एका दिवशी असं मारीन की तिचा सारट्याचं तेच डबल नका बोलू तसलं. टिपकाळ्याचं रक्ताचं टिपका ते सगळं कुत्राला देवी. ती तसली भाषा तुम्हाला शोभते का दिती ताई? तशी भाषा बोलायला पण हा शोभती मला. नाही शोभत ताई तुम्हाला. शोभण्याचं नाही शुभ, मला तर बोलता येतं ना. चांगले आहे, छान आहे, तू तशी घाण भाषा नाही. हा वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. नंबर आहे माझ्या पाऊच मध्ये. ईशाचा आहे, स्वराचा आहे, परीचा आहे. फक्त वाघमोड्याचा नाही, वाघमोड्याचा आहे. संस्कृतीचा असतं ईशाकडे. विचारा की विचारा. अख्ख्या मैत्रिणीचा नंबर आहे. एकीकडे आहे तुमच्याकडं. एक पण नाही मराठा. एक माळ्याची, एक धनगराची. मग मराठा शाळेतच कोण नाही. मग मुलाला जाऊन बोलू का एखादा असला मराठाचा? ते बी करे, नको बोलू. बघा ती फक्त मम्मी सांगत अशी. ही भाषा अशी शिकवते ना? नाही हो, तिच्या स्वप्नात सगळीकडे चहाच असतो. ती कशाला शिकवेल सांगा मला तुम्ही? चहाच्या गोष्टी शिकविती बारकी मोठी पोरगी. पण ती अशी चहाची रेसिपी, अशी सुशियाची रेसिपी, अशी मॅगीची रेसिपी, अशी पोह्याची रेसिपी, अशी खिचडीची रेसिपी. रेसिपी म्हणतात तरी येते का? रेसिपी असतं रेसिपी. इंग्रजी बोलायची. इंग्रजला काळातून आलेलं नाहीये. इंग्रजच्या काळात चौथाच इंग्लिश बोल नाही. शाळेत बोलायला नाही, इंग्लिशच्या पोलीस बोलत असतात. जर येत असलं ना तर इंग्लंडमध्ये जाऊनच इंग्रजी बोलायचं असतं. मराठ्याची जात नाही. मराठी भाषा बोलायची मातृभाषा आमची मराठीच आहे. तू इंग्लंड मधली असली तर इंग्लंड मध्ये जाऊन राहा. इथं आम्ही मराठीत बोलतो तर आम्हाला इंग्लिश काही समजत नाही. एकदा सांगून ठेवते तुला. मागायचीच म्हणत होती खाली सापडलेलीस तू इंग्लंड मधली असते. ह्या सगळ्यांना माहिती तू गोळी पाडे, कारण की इंग्लंड मधलीस तू. पहिलेच मला कुणीतरी गोळी पाड म्हणलं रे, गोळी पाड म्हणलं रे. डुक्कर तोडायची इतकी गोरीस तू की वडाच्या चिखलात बसली होतीस तू. इतकी आता स्वच्छ झाली निर्मळ. वडाचे शेड होत तिथं. शेड आखीकडे शेड. वडाचं तिथं तू शेड केलेली. त्या दुनियामध्ये असं कोणतं तुम्ही झाड बघितलं का